दरम्यान आखाती युद्ध सुरू होऊन आज 8 दिवस उलटतायत आणि याच युद्धातील आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय याच्यावरती एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। इराणनं शरण यावं असा डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम आहे। इराणमध्ये आता जमिनीवरून युद्ध लढण्याची अमेरिकेची तयारी आहे। इराणला रशिया मदत करतोय असा ट्रम्प यांचा आरोप आहे। रशियाला ट्रम्प यांचे आरोप धोडकावून लावलेत। लेबनॉनमधील युद्धबळींची संख्या ही 200 वर जाऊन पोहोचली आहे, तर इराणमधील मृतांचा आकडा 2400 वर गेलेला आहे। इराकमधील अमेरिकन तेल कंपनीवरती इराणकडून हल्ला करण्यात आलेला आहे। इराणचा अमेरिकन युद्धनौका अब्राहम लिंकनवरती ड्रोन हल्ला करण्यात आला। इराणच्या 32 युद्धनौका समुद्राच्या तळाशी बुडवल्याचा अमेरिकेनं दावा केलाय। सौदी अरेबियामध्ये प्रिन्स सुलतान हवाई तळावरचा इराणचा हल्ला परतवून लावलाय। इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर सकाळच्या वेळी हल्ले झाले। अमेरिका मेरोस नावाची ड्रोन विरोधातील यंत्रणा आखातामध्ये उतरवणार आहे। अमेरिकेत संरक्षण कंपन्यांना चौपट उत्पादन करण्याचे ट्रम्प यांनी आदेश दिलेत। इराणमधील सशस्त्र आक्रमण थांबवा असं पुतीन यांचं आवाहन आहे। इराणसाठी आमच्याकडे गरजेपेक्षा जास्त युद्ध सामुग्री व्हाईट हाऊसनं असं सांगितलंय। ऑपरेशन एपिक फ्युरी 4 ते 6 आठवडे चालेल असं व्हाईट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आलं। रशिया इराणला गुप्तचरांमार्फत मिळालेली गोपनीय माहिती देत असल्याचं ही वृत्त समोर आलेलं आहे। इराणचे रात्रभर इराकच्या बगदाद आणि ताज शहरांवर हल्ले करण्यात आले।